मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंग फंक्शन्स आपण पाहिलेत. PHPचे बिल्ट इन स्ट्रिंग फंक्शन्स आणि ते नंबर ऑफ फंक्शन्स आपण स्टडी केलं. त्या फंक्शन्स थ्रू जे काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत तर त्या बिल्ट इन फंक्शन्स थ्रू आपण स्ट्रिंगला काय करतो की मॅनिप्युलेट करतो आणि ते कशा पद्धतीने मॅनिप्युलेशन्स होतात, स्ट्रिंगमध्ये कशा पद्धतीने चेंजेस होतात तर ते आपण विथ एक्झाम्पल मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UPSचे कन्सेप्ट्स. तर UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही जे कन्सेप्ट्स असतील ते कन्सेप्ट आपण PHPमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण बघूयात PHP विथ UPS कन्सेप्ट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट आपल्याला माहितीच आहेत. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट्स कुठले आहेत? क्लास, ऑब्जेक्ट, एन्कॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, हे सगळे काय आहेत की ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट्स आहेत. तर ते कन्सेप्ट्स आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन कन्सेप्ट पाहणार आहोत, ते म्हणजेच क्लासेस आणि ऑब्जेक्ट. क्लास म्हणजे काय असेल, ऑब्जेक्ट म्हणजे काय असेल, क्लास कसं डिक्लेअर करायचं, क्लाससाठी प्रोग्राम कसा लिहायचा आणि ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, ऑब्जेक्ट म्हणजे काय असेल, हे सगळं आपण विथ प्रोग्राम विथ एक्झाम्पल काय करणार आहोत की या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण फर्स्ट बघूयात क्लास. आता क्लास म्हणजे आपल्याला माहिती आहेत, क्लास हा काय आहेत की एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहेत. क्लास हा काय आहेत की युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहेत. क्लास आपण C++ आणि जावामध्ये स्टडी केलं. तर क्लास हा काय असतो की एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहेत. क्लास हा ऑब्जेक्टचा ब्ल्यूप्रिंट आहेत. क्लास हा ऑब्जेक्टचा काय आहेत की ब्ल्यूप्रिंट आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर त्या ऑब्जेक्टला लागणारे जे काही रिक्वायरमेंट्स असतील, म्हणजे त्याला लागणारे जे काही पॅरामीटर्स असतील तर ते पॅरामीटर आपण कशामध्ये इन्कॅप्सुलेट करतो, तर आपण आपल्या क्लासमध्ये काय करतो की इन्क्लूड करतो. जसं की आपण पाहिलं होतं स्टुडंट हा एक क्लास आहेत. स्टुडंट काय आहेत की एक क्लास आहेत. मग स्टुडंट हा क्लास आहेत म्हणजेच स्टुडंटला काय आहेत की स्टुडंटला एक बिहेवियरल आहेत आणि एक म्हणजे स्टुडंटला काय आहेत की प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज आहेत म्हणजेच तो कशासारखा ॲक्ट करेल, एक ऑब्जेक्टसारखं ॲक्ट करेल. पण तो ऑब्जेक्ट जर बनवायचा असेल तर त्याला आपल्याला काय पाहिजेत, तर स्टुडंटचं हाईट हे एक पॅरामीटर आहेत, स्टुडंटचं कलर हा एक पॅरामीटर आहेत, स्टुडंटचं बोलणं हे एक फंक्शन आहेत. म्हणजेच हे जे काही गोष्टी आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचं फंक्शन्स हे आपण एकत्रित करतो कशामध्ये, ऑब्जेक्टमध्ये. पण तो ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट कशाची असते, तर क्लासची आपल्याला गरज असते. म्हणून आपण क्लासला काय म्हणतो की क्लास इज अन ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट, आहे की नाही. जसं आपल्याला एक घर बनवायचं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की एक हाऊस आपल्याला बिल्टअप करायचं आहे. हाऊस बिल्ट करायचं म्हटल्यावर हाऊस हा काय लगेच म्हणजे असं लगेच आपण म्हटलं की लगेच बिल्ट होत नाही. तर हाऊस बिल्ट करायचं म्हणजेच आपण हाऊस कधी म्हणू शकतो त्याला, जेव्हा सगळ्या भिंती वगैरे बांधल्या जातील आणि वरती छत असेल तेव्हा आपण हाऊस म्हणतो. पण मोकळ्या जागेला आपण हाऊस म्हणतो का? नाही. मग त्या भिंती वगैरे आपल्याला जर बांधायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी मटेरियल काय करावं लागतात की एकत्रित करावं लागते. आणि जेव्हा ते मटेरियल एकत्रित करून आपण कन्स्ट्रक्शन करतो आणि कन्स्ट्रक्शन केल्यानंतर एक ऑब्जेक्ट बनतं. म्हणजेच त्याला आपण म्हणतो की म्हणू की जेव्हाही आपल्याला एखादा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर क्लास क्रिएट करणं हे मस्ट आहेत. ठीक आहे. तर PHPमध्ये सुद्धा आपण क्लास हा कन्सेप्ट काय करू शकतो की यूज करू शकतो. हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा कन्सेप्ट आहे. The class is an entity that determine how an object will behave and what the object will contain. म्हणजे ऑब्जेक्ट कसा ॲक्ट करेल आणि ऑब्जेक्टमध्ये काय काय असायला पाहिजेत हे कशा थ्रू आपण डिफाईन करतो, तर आपल्या क्लास थ्रू आपण डिफाईन करतो. इट इज अ ब्ल्यूप्रिंट ऑर अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू बिल्ड अ स्पेसिफिक टाईप ऑफ ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं की इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ऑब्जेक्ट देन फर्स्ट वी डिक्लेअर्ड अ क्लास. म्हणजे आपल्याला क्रिएट काय करावं लागतं, फर्स्ट क्रिएट अ क्लास. म्हणजे पहिले आपल्याला काय करावं लागतं की क्लास क्रिएट करणं हे मस्ट आहेत. इन PHP डिक्लेअर अ क्लास युझिंग द क्लास कीवर्ड. जसं आपण नॉर्मली प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जसं जावामध्ये आणि UPSमध्ये आपण क्लास कीवर्ड यूज करतो, तसंच आपण ह्या ठिकाणी सुद्धा PHPमध्ये आपण क्लास कीवर्ड यूज करून काय करू शकतो की क्लास हे क्रिएट करू शकतो. तर हा एक थेरॉटिकल पार्ट झाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू सिंटॅक्स. म्हणजेच इथं आपल्याला समजायला येईल जेव्हा आपण सिंटॅक्स लक्षात घेतो तर सिंटॅक्स इज नथिंग बट वन फॉर्म्युला विच यूज टू बिल्ड अ क्लास. म्हणजे क्लास बिल्ड करण्यासाठी जो फॉर्म्युला लागतो तर तो फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी पाहतो, दॅट इज अ सिंटॅक्स. तर नॉर्मली आपण PHPची स्टार्टिंग आणि PHPची एंडिंग म्हणजे स्टार्टिंग PHPचं ओपन
पी एच पीचं ओपन आणि पी एच पीचं क्लोज हे या ठिकाणी आपण डिफाईन करतो विथ लेस दॅन आणि क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि ग्रेटर दॅन. त्यानंतर इथं बघा क्लास माय क्लास, क्लास इज द कीवर्ड. क्लास काय आहेत की कीवर्ड. माय क्लास इज नथिंग बट द एनी व्हॅलिड नेम फॉर दॅट क्लास. म्हणजे त्या क्लाससाठी कुठलंही एक व्हॅलिड काय असेल नाव असेल, मग ते माय क्लास असेल, स्टुडंट असेल, XYZ कुठलंही नाव तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात, जसं आपण अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर स्कोप, स्कोप इज नथिंग बट द स्कोप ऑफ क्लास. म्हणजे हा क्लासचा काय आहेत की स्कोप आहेत. आणि आपल्याला माहिती आहेत की स्कोप जो आहे तो आपण डिफाईन कशानं करतो, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटनं. इन बिटवीन आपण स्टेटमेंट्स काय करतो की पुट करतो, जे की आपण इनसाइड क्लास लिहितो. ठीक आहे. क्लास प्रॉपर्टीज अँड मेथड टू गो हिअर. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला क्लासचे प्रॉपर्टीज आणि त्याचे मेथड या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं. दिस इज द सिम्पल सिंटॅक्स टू डिक्लेअर अ क्लास इन PHP. म्हणजे PHP मध्ये क्लास डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर नॉर्मली जसं आपण क्लास डिक्लेअर करतो त्याच पद्धतीने आपण क्लास ह्या ठिकाणी डिक्लेअर करतो. फक्त कशामध्ये डिक्लेअर करायचं, इनसाइड अ लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP अँड क्वेश्चन मार्क ग्रेटर दॅन. इन बिटवीन वी हॅव टू डिक्लेअर अ क्लास. तर हा एक सिम्पल सिंटॅक्स आहे क्लास डिक्लेअर करण्याचं. नेक्स्ट जर आपण बघितलं तर एक इम्पॉर्टंट नोट आपण ह्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की इन PHP टू सी द कंटेंट ऑफ क्लास यूज वॅर डम्प. Means if you want to describe the content of that class, then we have to use a var dump method. That is an inbuilt method. With the help of that we describe all the parameters which is declared inside that class. म्हणजे क्लासमध्ये जे काही तुम्ही डिक्लेअर केलेलं असेल, मग व्हेरिएबल असेल किंवा मग फंक्शन असतील, तर त्याला जर डिस्क्राईब करायचं असेल, म्हणजे त्यांचं टाईप जर आपल्याला बघायचं असेल की त्यांचं टाईप काय आहेत, तर ते आपण डम्प वॅर ह्या इनबिल्ट मेथड थ्रू काय करू शकतो की चेक करू शकतो. The var dump function is used to display the structure information, type and value. म्हणजे त्याचा जो काही टाईप असेल, समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की इंट ऑफ ए लिहिलं, आपण लिहिलं $of a आपण लिहिलं आणि ए मध्ये आपण 10 स्टोअर केलं. तर ए हा कशा टाईपचा आहे, तर तो आहे इंटिजर टाईपचा आणि 10 इज द व्हॅल्यू. म्हणजे जर आपला हा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला जर डिस्क्राईब करायचं असेल तर वॅर डम्प मेथड थ्रू आपण काय करू शकतो की त्याला डिस्क्राईब करू शकतो. कशामध्ये, तर PHP मध्ये. ठीक आहे. म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल एखाद्या व्हेरिएबलची, तर त्यासाठी आपण डम्प वॅर हा काय करतो की यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट ऑब्जेक्ट आहेत. आता ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहेत की ऑब्जेक्ट इज नथिंग बट ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. म्हणजे तो क्लासचा काय आहेत की एक व्हेरिएबल आहेत. क्लासचा काय आहेत की व्हेरिएबल आहेत. विदाऊट क्लास आपण कुठलाही ऑब्जेक्ट काय करू शकत नाहीत, क्रिएट करू शकत नाहीत. आता ऑब्जेक्टला आपण बऱ्याच ठिकाणी डिफाईन केलेलं आहेत की ऑब्जेक्ट हा रिअल टाईम ऑर रन टाईम एंटिटी आहेत. रिअल टाईम म्हणजेच काय की ऑब्जेक्ट हॅज द प्रॉपर्टीज अँड बिहेवियरल. ऑब्जेक्टला काय असतात की प्रॉपर्टीज असतात आणि त्याचं बिहेवियरल असतात आणि ते इनकॅप्सुलेटेड असतात. जसं की आपण म्हणत की ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ द डेटा अँड कोड. ऑब्जेक्टमध्ये काय असतो, डेटा आणि कोड. जसं आपण म्हणू की डेटा अँड फंक्शन्स. म्हणजे डेटा आणि फंक्शन्स हा इनकॅप्सुलेटेड असतो कशामध्ये, तुमच्या ऑब्जेक्टमध्ये. तर क्लास डिफाईन अँड इंडिव्हिज्युअल इन्स्टन्स ऑफ द डेटा स्ट्रक्चर. वी डिफाईन क्लास वन्स अँड देन मेक अ मेनी ऑब्जेक्ट्स दॅट बिलॉंग टू इट. ऑब्जेक्ट आर नोन ॲज अ इन्स्टन्स. म्हणजे एकदा तुम्ही क्लास क्रिएट केला तर त्याच्यामध्ये कितीही ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो, हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत. तर नेक्स्ट आपण पाहूयात की सिंटॅक्स हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट आपण कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. तर ऑब्जेक्ट जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी पहिले आपल्याला क्लास क्रिएट करावा लागतो. क्लासच्या प्रॉपर्टीज आपल्याला मेन्शन करावं लागेल आणि त्यानंतर आपण युझिंग अ न्यू ऑपरेटर, ह्या न्यू ऑपरेटर थ्रू आपण काय करतो की क्लास या ठिकाणी क्रिएट करतो. जे क्लास आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल की बनवता येईल. कशा थ्रू, तर न्यू ऑपरेटर थ्रू. हे ऑलरेडी आपण जावामध्ये स्टडी केलेलं आहेत, सेम आहेत. तर न्यू ऑपरेटर थ्रू आपण काय क्रिएट केलं, क्लास. म्हणजे हा काय असेल, क्लासचं नाव, त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण काय केलं की ऑब्जेक्ट हा क्रिएट केलं. त्यानंतर वॅर डम्प हा फंक्शन यूज करून आपण डिस्क्राईब केलं की ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज काय असतील. म्हणजे ऑब्जेक्टचं टाईप काय आहेत, कुठल्या टाईपचं ऑब्जेक्ट आहेत किंवा ऑब्जेक्ट कन्सिस्ट काय करतं, ते आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो की क्लिअरली चेक करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट काय करू शकतात की आपल्या क्लासमध्ये क्रिएट करू शकतात PHPच्या. नेक्स्ट एक सिंपल एक्झाम्पल आहेत क्लासेस आणि ऑब्जेक्टसाठी. तर आपल्याला माहिती आहे की ओपन PHP अँड क्लोज PHP. इन बिटवीन आपण क्लास डिक्लेअर केला एक डेमोचा. प्रायव्हेट $a हॅलो जावा प्रिंट जावा पॉईंट आपण दिलं. पब्लिक फंक्शन्स कीवर्ड थ्रू एक डिस्प्ले नावाचा फंक्शन आपण डिक्लेअर केलात आणि
दिस आपल्याला माहीतच आहेत. दिस इज अन कीवर्ड. दिस काय आहेत की कीवर्ड आहेत. ही ॲक्ट्स लाईक अ इन्स्टन्स ऑफ करंट क्लास, म्हणजे त्या करंट क्लासचा इन्स्टन्स म्हणजेच त्या क्लासचा ऑब्जेक्टसारखं तो काय करतो की ॲक्ट करतो. दॅट मीन्स दिस ॲरो ऑफ ए. ॲरो ऑफ ए म्हणजेच ही एक्स्ट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ ए. एच्या व्हॅल्यू तो काय करतो की एक्स्ट्रॅक्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट करतो म्हणजेच इको करतो आपण या ठिकाणी. इको करून आपल्याला प्रिंट करायचं काय हॅलो जावा पॉईंट. तर इथं तुमचा फंक्शन क्लोज आणि इथं क्लास क्लोज केलं आपण. त्यानंतर काय आहेत की ऑब्जेक्ट इक्वल्स टू न्यू डेमो. इथं आपण काय केलं की क्रिएट अ ऑब्जेक्ट आणि कॉल करताना ऑब्जेक्ट इथं डॉट ऑपरेटर नाही यूज करता आपण काय यूज करतो ॲरो आपण काय करतो की यूज करतो फॉर द कॉलिंग. म्हणजे कशासाठी तर फंक्शनला कॉल करण्यासाठी. तर इथं कॉल केल्यानंतर हा कुठं जाईल तर ह्या डिस्प्लेकडे जाईल आणि आपल्याला आउटपुटला काय मिळेल तर आपल्याला आउटपुटला मिळेल हॅलो जावा पॉईंट. आपल्याला काय होईल की आउटपुटला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर हा एक सिम्पल एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लासेसचा प्रोग्राम PHP मध्ये लिहू शकतात क्लास अँड ऑब्जेक्टचा. इथं आउटपुट जर आपण पाहिलं तर आउटपुट आपल्याला दिसेल. आउटपुटमध्ये इथं आपल्याला दिसते पहा सॉरी वन सेकंड. हां इथं आपल्याला आउटपुट दिसतंय पहा. तर आउटपुटमध्ये आपण इथं जावा टी पॉईंट हे काय केलेत की प्रिंट केलं. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट आणि क्लासचा कन्सेप्ट आपल्या PHP मध्ये इम्प्लिमेंट करू शकतात. आणि हे दोन्ही कन्सेप्ट कोणाचे आहेत तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे कन्सेप्ट आहेत. आणि ते आपण इझिली कशामध्ये इम्प्लिमेंट करतो तर आपल्या PHP मध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजायला आला असेल. तुम्ही स्वतःहून काही प्रोग्राम्स विथ काही प्रोग्राम्स करू शकतात. जर तुम्हाला लक्षात आलं नसेल किंवा तुम्हाला समजलेलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. पण मात्र व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे. याच्या पुढचा व्हिडिओ आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरवर घेणार आहोत. उद्या आपण त्यासाठी व्हिडिओ बनवू. पण मात्र हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.